नमस्कार प्रेक्षकांनो, शिवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता पार्टी संपल्यानंतर रॉकीसोबत संपदा आता बाजूला येते. पाना गँगसुद्धा त्यांच्यासोबत असते आणि त्यानंतर आता रॉकी म्हणतो की चल संपदा, आता आपली भेट 2 दिवसानंतरच होईल. आणि तेवढ्याच संपदा सगळ्यांना थांबवत म्हणते की हे बघा, मला एक सांगा, आमच्या एंगेजमेंटला किती दिवस उरलेत बरं? पाना गँग बोट करत म्हणतात 2च दिवस. आणि लगेच रॉकीकडे बघत आता संपदा म्हणते की 2 दिवस उरले आणि अजून याने कपडेसुद्धा घेतले नाहीत बघा ना. आणि संपदा म्हणते की रॉकी बघ, तू खोटं नाटक काही सांगू नको आणि माझ्यासमोर नाटकंसुद्धा करू नकोस. आजच्या आज तू कपडे घेतले पाहिजेत, कळलं का तुला? तेव्हा आता रॉकी होकार देतो. आणि जर तुम्ही असं केलं नाही ना तर तुम्हाला वहिनीच्या हातचा आता वचपा खायचा आहे का? आणि तिने जर ओरडा दिला तर मग बघताय ना तुम्ही काय होतं आहे. ती जरी तुमची मैत्रीण असली ना, माझी वहिनी आहे एवढं लक्षात ठेवा. अशी भीती आता संपदा रॉकी सगट पाना गँगला घालते. इकडे आता देसाईंच्या घरात भाऊ, सीताई सगळेजण बसलेले असतात आणि तेवढ्यात सीताई म्हणते हे बघा, आपल्या घरात ना आता 2 दिवसानंतर साखरपुडा आहे आणि अजून आपण काहीच तयारी केली नाही. उर्मिला म्हणते बघा ना, हे सुद्धा अजून नाही आली. भाऊ म्हणतात हे बघ तू उर्मिला, काही काळजी करू नकोस. तो जरी आला नसला ना, माझं सगळीकडे लक्ष आहे. आणि त्यानंतर आता हॉल कुठे बुक करायचा, कुठे घ्यायचा, याची सगळी आता चर्चा होती. मेनूसुद्धा आता जेवणामध्ये काय काय करायचे हे ठरलेले असतात. आणि इकडे आता दिव्याच्या मोबाईलवर चंदन आणि अर्चनाचा एकदम सुपर सेल्फी आलेला असतो. आणि इकडे आता दिव्या ते सेल्फी बघताच म्हणते की हे काय आहे सगळं? म्हणजे अच्छा, मला घराच्या बाहेर काढून हा चंदन देसाईंसोबत या अर्चनासोबत रोमांस करतोय. तर दिव्या म्हणते चांगलं चाललंय आता आणि आता कुणालाच काही प्रॉब्लेम नसेल आणि सगळं काही मी नसताना एकदम छान चाललं असेल. आणि तेवढ्यात आता तो मॅनेजर तिथे येतो. मॅनेजर येताच आता दिव्या म्हणते की सर, आज संध्याकाळी तुम्ही फ्री आहात का? मॅनेजर अवाक होतो आणि म्हणतो की हो दिव्या. तेव्हा दिव्या म्हणते की आपण संध्याकाळी डिनरला जाऊयात का? तर मॅनेजर म्हणतो की ग्रेट दिव्या. आणि दिव्या विचार करते की चंदन, आता मीही तुला दाखवते की मी तुझ्याशिवाय खुश राहू शकतेस. आणि इकडे आता संपदा आणि रॉकीच्या एंगेजमेंटसाठी इकडे देसाईच्या घरात तयारी झालेली असते. आशूने मस्तपैकी त्याच्यासाठी शेरवानीसुद्धा घेतलेला असतो. आणि शिवा तिथे येताच आता आशू म्हणतो की माझ्या बहिणीचं लग्न आहे आणि मग मी तयार नाही होणार का? शिवा म्हणते की हे बघा, तुमच्या बहिणीची एंगेजमेंट आहे ना, तेव्हा आमची खातिरदारी, आमचा मानपान सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. आशू म्हणतो की ते तर होईलच. आशू म्हणतो की ऑफकोर्स तुमची जर खातिरदारी आम्ही करणारच आहोत, पण तुम्ही मुलीची सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे, तिला काही कमी नाही पडलं पाहिजे. आणि शिवा आशू दोघेही हसू लागतात. आशू म्हणतो हे बघ, आपल्या घरात लग्न आहे तर सगळं कसं प्रसन्न वातावरण आहे आणि सगळेजण खुश आहेत. आणि इकडे पटकन शिवा आता आशूला मिठी मारते आणि म्हणते की मी ना अशीच आता भारी खुश असणार आहे, मला ना आज खूप भारी वाटतंय. तर आता शिवाला मिठीत घेत आशू म्हणतो मलाही खूप भारी वाटतंय. इकडे आता संपदाच्या एंगेजमेंटसाठी सीताईने संपदासाठी खूप साऱ्या साड्या आणलेल्या असतात आणि त्या दोघीही बघत असताना शांता काकू त्यांना आता चहा घेऊन येते. आणि तेवढ्यात आता कीर्ती तिथे येते. कीर्ती आता संपदाकडे बघते आणि म्हणते की एंगेजमेंट असणार म्हणून आता घाई तर करावीच लागणार. आणि पटकन संपदाला कीर्ती आपल्याकडे बोलावत आता डोळे झाकायला सांगते. आणि आता कीर्तीने संपदासाठी एक खूप सुंदर अशी नाकात घालायला नथ आणलेली असते आणि ती बघून कीर्ती खूप खुश होते. संपदा म्हणते की ही नथ मी पहिल्यांदा घालणार आहे आणि किती सुंदर आहे, बघितलंय का? सीताईसुद्धा आता खुश होते. आणि आता संपदा इकडे कीर्तीला म्हणते की मला एक मदत कर ना गं. अगं सगळेजण म्हणतात की मला कोणतीही साडी खूप सुंदर दिसत, पण मला अशी एकच साडी खरेदी करायची आणि चॉईस करायची, ती मला लग्नामध्ये सगळ्यात सुंदर दिसली पाहिजे. आणि पटकन कीर्ती आता संपदासाठी साडी चॉईस करायला खाली बसते. त्या सगळ्या साड्या बघू लागते. इकडे आता लक्ष्मणसुद्धा घरी आलेला असतो. लक्ष्मणची एवढी तब्येत काही ठीक नसते तर उर्मिला लक्ष्मणला आता गोळ्या देते. उर्मिला म्हणते हे बघा, एंगेजमेंटसाठी तुमची आता धावपळ होणार आहे आणि तेव्हा तुम्ही आता फक्त आरामच करायचा. लक्ष्मण म्हणतो की हो बाई. त्यानंतर आता तेवढ्यात दरवाजात का आता साड्या चॉईस करून त्या साड्या घेऊन संपदा तिथे येते. उर्मिला म्हणते की मला काय म्हणायचं, आपल्याकडे वेळ आहे तर आपण एंगेजमेंट थोडीशी प्रॉस्पॉन्ड करूयात का? लक्ष्मण म्हणतो की माझ्या तब्येतीमुळे
एंगेजमेंट प्रॉस्पॉन्ड करायची गरज नाही, मी ठीक होईल. लक्ष्मण म्हणतो तू काही काळजीच करू नको उर्मिला, एंगेजमेंटपर्यंत मी अगदी ठणठणीत बरा झालेला असेल. आणि तेवढ्यात आता संपदा तिथे येते आणि इकडे आता लक्ष्मण शेजारी बसते. लक्ष्मणचा हात आपल्या हातात घेत संपदा म्हणते की बाबा तुमच्याशिवाय मी एंगेजमेंटही करणार नाही आणि अंगठीही घालणार नाही. तर लगेच लक्ष्मण म्हणतो मी तुला माझ्याशिवाय तसं करूही देणार नाही. आणि लक्ष्मण म्हणतो संपदा तू खुश आहे ना? तर आता संपदा म्हणते की खूप खुश आहे. आणि तुम्ही? तर लक्ष्मण म्हणतो की आम्ही दोघं तर खूप खुश आहोत. आणि प्रेमाने संपदा आता लक्ष्मणला मिठी मारते. आणि त्यानंतर इकडे उर्मिला ते बघून म्हणते की आपलं चिमणं पाखरू आता मोठं झालं आणि आता ती एंगेजमेंट करते. इकडे आता शांता काकूने आणि सीताईने आता एंगेजमेंटसाठीची खूप सारी तयारी केलेली असते. ज्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या आता त्यांचं पॅकिंग केलेलं असतं. आणि शांता काकू म्हणते की आता ना आपल्या घरातलं कार्य आहे, खूप खुश वाटतंय. आणि तेवढ्यात आता सीताई म्हणते आपल्या घरातलं? तर शांता काकू म्हणते की हो, तुम्ही मला सगळ्यांनी एवढं जीव लावलं ना, पटकन तोंडातून आपल्या घरातलं निघलं. आणि त्यानंतर आता शांता काकू तिचा भूतकाळ सीताईला सांगू लागते आणि म्हणते की मला ना नवरा होता, पण तो फक्त नावापुरता होता आणि त्याला विषबाधा झाली आणि तो नंतर गेला. आणि त्यानंतर माझी मुलंसुद्धा उलट्या काळजाची निघाली आणि आई मेली का जिवंत आहे हे बघायला देखील आले नाहीत. आणि शिवा मग माझ्यासाठी धावून आली. तिने मला 2 वेळचं जेवण दिलं, डोक्यावरती छप्पर दिलं. आणि इकडे आता गॅरेजमध्ये सगळं गॅरेज आता एंगेजमेंटसाठी शिवा, आशू आणि पाना गँग सजवत असतात. आणि बॅटरी मात्र बसून असतो आणि सायलेन्सर बॅटरीच्या अंगावर आता हार फेकतो आणि म्हणतो की सगळी मदत आम्हीच करतोय आणि हा काहीच करत नाही. आणि तेवढ्यात आता बॅटरी म्हणतो करतो. बॅटरी पटकन उठतो. आणि रॉकी म्हणतो तरीसुद्धा मी तुम्हाला सांगत होतो की मी काहीतरी मदत करतो, पण तुम्ही काही ऐकतच नाहीये. आणि इकडे आता दिव्या त्या मॅनेजरला घेऊन तिच्या घरी आलेली असते. रूमवर येताच पटकन दिव्या त्या मॅनेजरला चहा करून देते. चहा पिता क्षणी मॅनेजर खुश होतो आणि म्हणतो की खरंच दिव्या तुझ्या हातच्या चहाला खूप सुंदर चव आहे. आणि दिव्या म्हणते हे तर काहीच नाही सर, तुम्ही ना माझ्या हातचं जेवण केलं ना तर तुम्ही एकदम खुश होऊन जाल. तेव्हा आता मॅनेजर म्हणतो मग तर जेवण करायलाच हवं. आणि खरंच मला खात्री आहे की तुझ्या हातच्या जेवणाला सुद्धा खूप सुंदर चव असेल. दिव्या म्हणते की सर तुम्ही माझं जेवढं कौतुक केलं ना तेवढं आजपर्यंत कोणीच केलं नव्हतं. आणि ना नवऱ्याला माझी किंमत कळली ना घरच्यांना. आणि तेवढ्यात आता मॅनेजर उठून दिव्यासमोर येतो आणि म्हणतो की खरंच तुझ्या हातचं जेवण करायला दिव्या मला आवडेल. आणि तेवढ्यात दरवाजात चंदन तिथे येतो आणि त्या दोघांकडे बघतो. चंदन म्हणतो दिव्या काय चाललंय तुझं? दिव्या आणि मॅनेजर आता चंदनकडे बघतात. आणि तेवढ्यात आता दिव्या म्हणते की सर हा आहे माझा नवरा चंदन. तर मॅनेजर त्याच्याकडे बघत म्हणतो की अच्छा तू आहेस तर चंदन. आणि लगेच आता चंदन म्हणतो दिव्या काय चाललंय? तर दिव्या म्हणते की हे बघ चंदन तू का आलायस इकडे? मी सांगितलं ना मला नाही यायचं तुझ्यासोबत आणि मला जगू दे ना. आता चंदन म्हणतो की दिव्या तू 1 मिनटं बाहेर ये, मला तुझ्याशी बोलायचंय. आणि लगेच आता तो मॅनेजर पुढे येत म्हणतो की काय रे आता तुला जे काही बोलायचं ना ते वकिलासमोरच बोलायचं आणि या वस्तीतला रस्तासुद्धा डिलीट करून टाकायचा. आणि याच्यानंतरची आता आपली भेट डायरेक्ट कोर्टात होईल आणि त्यानंतरही जर तू सुधारला नाही ना तर मग हॉस्पिटलमध्ये ये. चंदन आता त्याच्याकडे बघत असतो. मॅनेजर म्हणतो बाई समजून तिचा फायदा घेतो का? चल निघ, गेट आऊट. आणि चंदन आता त्या दोघांकडे बघत तिथून तसाच निघून जातो. देसाईंच्या घरात आता सगळेजण एकत्र जेवून गप्पा मारत बसलेले असतात. तर तेवढ्याच शांता काकू त्यांना बडीशेप देते आणि पुन्हा आता सगळेजण गप्पा मारू लागतात. आणि लगेच आता एंगेजमेंटसाठी काय काय गोष्टी लागतात त्यांची पुन्हा चर्चा सुरू होते. आणि आता संपदा म्हणते की अगं शिवा वहिनी, रॉकीला ना तयार करून आता तूच तिकडून घेऊन ये, ही जबाबदारी तुझ्यावर बरं का. आशू म्हणतो बरोबर आहे शिवा, रॉकीला आता तूच आणायचंस. सीता म्हणते की आपण गाडी पाठवू ना. तर संपदा म्हणते गाडीसुद्धा छान सजवायची बरं का. आणि इकडे आता कीर्ती आणि सुहास बेडरूममध्ये असतात. तर कीर्ती लग्नामुळे संपदाच्या खुश असते. तेवढ्यात आता सुहास म्हणतो काय एवढी खुश का? काय आहे पार्टी वगैरे बदलायचा विचार आहे का? कीर्ती म्हणते की अरे तसं दाखवावं लागतं मला. कीर्ती म्हणते तुझ्या बोलण्याचा रोग कळतोय मला सुहास. सुहास म्हणतो की हे बघ घरात ना आता अजून एक जावई येणार आहे तेव्हा सगळेजण त्यालाच मान देत आहेत. असं व्हायला नको बरं का किटू डार्लिंग. आणि घरातला मोठा जावई म्हणून मलासुद्धा मान मिळायला हवा. तर कीर्ती म्हणते मला ना आता यामध्ये कुठलाच गोंधळ नको आहे सुहास. आणि इकडे आता कीर्ती झोपी जाते. तर सुहासने त्याचा प्लान आखलेला असतो आणि सुहास हसतो. इकडे आता पटकन सुहास त्या टेम्पो ड्रायव्हरला फोन करतो आणि आता कुणाला कसं उडवायचं हे आता सुहास त्या टेम्पो ड्रायव्हरला सांगतो. तो ड्रायव्हर म्हणतो 10 लाख रुपये लागतील.
सुहास म्हणतो ठीक आहे, तर काम झालंच म्हणून समजा, फक्त जागा आणि वेळ सांगा, असे आता तो ड्रायव्हर सुहासला बोलतो. आणि खरं तर सुहासने आता शिवाला मारायची सुपारी दिलेली असते आणि पटकन सुहास शिवाचा फोटो मोबाईलवरून आता त्या ड्रायव्हरला पाठवतो. आणि तो मोबाईलमधील फोटो बघता ड्रायव्हर आता त्याचा मोबाईल ढगाकडे करतो आणि त्या फोटोकडे बघत ड्रायव्हर म्हणतो की पोरी, तुझा गेम खेळलास, उद्या तुझा फक्त शेवटचा दिवस असेल. आणि आता इकडे शिवा ही सगळं आवरून एंगेजमेंटसाठी रॉकीला आणायला गाडीवरती निघालेली असते. आणि इकडे आता सुहासने इन्फॉर्मेशन देतात ड्रायव्हर भरधाव वेगाने टेम्पो घेऊन त्या रस्त्याने जाऊ लागतो. आणि त्याच वेळेस आता इकडे शिवा ही रस्त्यावरून जात असताना इकडून दुसऱ्या रस्त्याने तो टेम्पो आता भरधाव वेगाने येतो. आणि इकडे आता पटकन शिवाने फोन केलेला असतो. शिवा आता रॉकीला म्हणते की अरे आज साखरपुडा आहे, तयारी झाली की नाही तुमची? तर तिकडे गॅरेजवर सगळी पाहुणा गँग आता रॉकीला सजवून तयार करतात. आणि लगेच फोनवर रॉकी म्हणतो झाली आहे तयारी. आणि पटकन आता शिवा म्हणते की मी येतेच. आणि पुन्हा आता बाईकवरून शिवा आता रॉकीला आणायला जाऊ लागते. आणि इकडे आता पटकन तो टेम्पो ड्रायव्हर भरधाव वेगाने टेम्पो आणताच आता शिवा ही त्या टेम्पोसमोर येते. आणि तेवढ्यात आता असं काहीतरी घडतं की रॉकी हा त्या टेम्पोच्या मध्ये जाऊन आता रॉकीने शिवाला वाचवलेलं असतं आणि स्वतःचा जीव शिवासाठी आता धोक्यात घातलेला असतो. आणि रॉकीला टेम्पोने उडवताच क्षणी शिवा आता गाडीवर घेऊन रॉकीला आता देसाईंच्या घरासमोर येते. सगळेजण आता समोर उभे असतात आणि रॉकीला त्या अवस्थेत बघता क्षणी मोठ्याने हंबरडा फोडून आता संपदा ओरडते रॉकी. आणि सगळ्यांना रॉकीची ती अवस्था बघून आता मोठा धक्का बसतो. आणि शिवानी आता रॉकीला उचलून आता बेशुद्ध अवस्थेत आपल्या हातामध्ये तिथे आणलेलं असतं. तर आता सुहासचे भयानक सत्य शिवासमोर आणून शिवा आता रॉकीला कशी वाचवणार हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब